कितना पैसा मांग रहा है बोलना, कितना पैसा चाहिए बोलेगा। 5,000 रुपया कितना चाहिए, कौन है सर, आपको पाएगा 5,000 चाहिए। लाइसेंस नहीं उसके पास। लाइसेंस नहीं है, लाइसेंस नहीं है उसके पास। 5,000 देंगे हमको आप, नहीं चाहिए। अंदर वो बैठा था रिकॉर्डिंग में, आपने 5,000 मांगे हो। मांगा रे? बोल कौन 15 कौन मांगा मांगे 5,000? आपने? बाद में आपने 1500 भी मांगे। मांगा हमने। हो सर, उसका लाइसेंस किधर है, उसका लाइसेंस किधर है, लाइसेंस उसका लाइसेंस किधर है, लाइसेंस लिए 5,000 कितना मांगा है, 5,000 मांगा। तुमको कितना मांगा ओ सर, खड़े खड़े वीडियो चालू है, रुक जा। ए भाई दादा पैसा लाइसेंस दो, लाइसेंस दो, लाइसेंस दो, लाइसेंस लाइसेंस उसका लाइसेंस किधर है, लाइसेंस किसने लिया, लाइसेंस लाइसेंस किसके पास है, इसके पास है उसमें सर, लाइसेंस दो इनका। 5,000 रुपये मांगा ना गाड़ी का। या ट्रॅफिक पोलिसाचा माज बघा मित्रांनो किती, याला माज किती आहे. बाहेरचा माणूस आहे, बिहारी माणूस आहे, म्हणून हा लायसन असताना सुद्धा 5,000 रुपये मागत आहे. मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे असे जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी ना फक्त पैसे लुटायसाठी ट्रॅफिक पोलीस जॉईन केलं असावं. कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना पैसे घेऊन घरी गेल्याशिवाय यांची बायको पोरं घरात घेत नसेल. आणि हा किती उद्धटवाने बोलतोय हा कांबळे साहेब याचं नाव, की हा मागितले आम्ही 5,000 रुपये, काय करायचं ते करा तुम्हाला. अहो साहेब एवढा माज नसू नये. आणि बाहेरच्या राज्यातील गाडी बघितली की लगेच, किंवा बिहारी माणूस बघितला की लायसन असताना सुद्धा 5,000 रुपये मागतोय हा. म्हणजे ह्याला किती माज आहे ह्याच्या वर्दीचा, ह्याची वर्दी उतरून ह्याला जेलमध्ये टाकला पाहिजे. कारण इतका त्रास दिला तर हे. आणि परत दुसरा साहेब काय म्हणतोय, हा मागितले 5,000 रुपये, हा काय करायचं ते करा, काय करायचं ते करा. अहो तुम्ही जनतेचे नोकर आहात साहेब, मालक बनायचे प्रयत्न करू नका. आणि 5,000 रुपये जर तुम्ही एका गाडीवाल्याकडून घ्यायला लागले तर उद्या तुम्ही अंबानीची अवलाद होईल तुमची. अंबानी होता ना उद्या तुम्ही, एवढे पैसे लुटून काय करणार आहात. शेवटी कितीही पैसा लुटा, तुमच्याकडे त्या सुविधा आहेत. एखादा गुन्ह्यात सापडत असेल तर तुम्ही त्याला पैसे द्या ना, पैसे नका मागू. तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती कारवाई करा, फाईन मारा. परंतु लायसन असताना सुद्धा खोटं बोलायचं, लायसन नाहीये म्हणायचं आणि 5,000 रुपये मागायचे. आणि व्हिडिओ चालू केल्यानंतर लगेच तुम्ही पळायला लागता. असं का बरं होतं दरवेळेस, की म्हणजे मला माझ्यासोबत पण बऱ्याच वेळा घडतं की व्हिडिओ का चालू केला की साहेब लोक लांब लांब पळायला लागतात. तुम्ही बरोबर आहात ना, तुमचं काही चुकत नाही ना, मग तुम्ही पळताय कशाला. तुम्ही फेस कॅमेऱ्यासमोर जर तुम्ही पैसे मागितले नाही तर तुम्ही पळायची काहीच गरज नाही तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट समोर म्हणायला पाहिजे की मी पैसे मागितले नाही, मी कारवाई करतोय, हे करतोय ते करतोय. परंतु तुम्ही पैसे मागितले साहेब म्हणून तुम्ही पळायला लागले आहात. आणि एवढा पैसा 5,000 रुपये म्हणजे काही थोडे नाहीत. आज 10-15 दिवस लागतात 5,000 रुपये कमवण्यासाठी, आणि तुम्ही एका 10-5 मिनिटात एवढे पैसे कमवता साहेब. काय करतात बरं एवढे पैशाचं हे साहेब, हे महाशय कांबळे साहेब. मला तर असं वाटतंय तुमचं वयानुसार की आता तुमचं वय होत आलंय, एक तर रिटायरमेंट आली, त्यामुळे जेवढं लुटायचं तेवढं लुटून घ्यायचं, एवढाच धंदा तुमच्या डोक्यात राहिलेला असावा. कारण बघा ना तुम्ही, एका गाडीवाल्याकडून 5,000 रुपये, कुणाकडून 400, 500, 200, 300 कसे भेटतात तसे लुटायचे काम चालू केले त्यांनी. आणि विनाकारण बाहेरच्या राज्यातील गाडी बघितली की लगेच गाडी साईडला घेण्याचा प्रयत्न करतात हे. त्याच्यामुळं ना साहेब काय असतं माहिती का, तुम्ही पैसा जरूर कमवा. तुम्ही हरमळ तरमळीचा एखाद्या खिशातला पैसा घेत असेल ना विनाकारण हा पैसा जरी जात नाही, कारण तो कष्टाचा पैसा असतो कुणाच्या ना कुणाच्या. कारण तुम्ही बघा ना, तुम्ही स्वतः कष्टाने कमवलेला पैसा तुम्ही असा फुकट लोकांना देताल का, नाही देऊ शकत ना, कारण तो कष्टाचा पैसा असतो. तसं दुसऱ्याच्या खिशातील पैसा हा पण कष्टाचा असतो, कोण फुकट देत नाहीये. त्याच्यामुळे ना जरा थोडीशी लाज बाळगा. एवढे व्हिडिओ व्हायरल होतात महाराष्ट्र पोलीस ट्रॅफिक पोलिसांचे, तरी यांना लाज वाटत नाहीये. उद्या हा जर व्हिडिओ जर त्यांच्या बायका पोरांनी बघितला तर काय होईल. जरा सुधरा, विचार करा या गोष्टीचा.